ब्रेकनंतर इव्हनिंग पल्स मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतील जंतर मंतरवर बेमुदत उपोषणाला बसलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे पोलिसांनी उचलून नेलं आणि त्यांना सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावरून आता देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. पाहूयात. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली. सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला विरोधकांची तीव्र धार. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वांगचुक यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी लावून धरली आहे. वांगचुक यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीची सरकारी डॉक्टरांनी नियमित तपासणी करावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले होते. दरम्यान त्यांना शनिवारी उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयात नेण्यात आले. अनेक दिवस उपोषण केल्यामुळे वांगचुक यांना अशक्तपणा आणि शरीरात पाण्याच्या कमतरतेचा त्रास जाणवतोय. त्यांची प्रकृती आता सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सोनम वांगचुक रुग्णालयात गेल्यामुळे हे आंदोलन आता थांबणार की काय अशी शंका निर्माण झाली असतानाच आंदोलकांनी या लढ्याला अधिक तीव्र केले. सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवरच बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून वांगचुक यांच्या अनुपस्थित देखील हे आंदोलन पूर्ण ताकदीनं सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. सर को कहाँ लेकर गए हमें पता नहीं है, लेकिन आज जो भी हुआ है उससे एक चीज तो साफ हो गई, इस देश में डेमोक्रेसी नहीं है. नरेंद्र मोदी एक तानाशाह है. नरेंद्र मोदी एक तानाशाह और दिल्ली पुलिस उसकी गुंडागर्दी को आगे बढ़ाती है. ये देश के लिए नहीं है पुलिस, ये पुलिस सिटीजन्स के लिए नहीं है. नरेंद्र मोदी की तानाशाही का जवाब इस देश की जनता को देना होगा. मैं अपील करता हूँ देश भर के लोगों से, जो जो ये वीडियो देख रहे हैं, सारे लोग सोनम सर के सपोर्ट में आज शांतिपूर्ण प्रोटेस्ट करें. पूरे देश भर में अपने अपने डिस्ट्रिक्ट्स में अपने एरिया में शांतिपूर्ण प्रोटेस्ट करें. अब हम ये तानाशाही और बर्दाश्त नहीं कर सकते. या प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारच्या मुख्य तत्वांमध्ये असत्य आणि हिंसा यांचा समावेश आहे. सोनम वांगचुकजी अहिंसक उपोषणावर असताना त्यांना जंतर मंतरवरून हटवणं चुकीचं आहे. पेपर लीक, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी गंभीर प्रश्न आहेत. कोणतीही शक्ती भारताच्या विद्यार्थ्यांना आणि आपल्यापैकी जे त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना हे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखू शकत नाही. दडपशाहीनं प्रश्न मिटणार नाहीत असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलंय. सोनम वांगचुक यांच्या रुग्णालयातील प्रवेशानंतर दिल्लीतील जंतर मंतरवरील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचं तापलंय. विरोधकांनी हा मुद्दा अधिक लावून धरला असून आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. तर विरोधकांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवलाय. सोनम वांगचुक हे उपोषण करत होते, त्यांना सरकारने उचलल, काय व्हायचं होईल, सलोख्याने प्रश्न सुटतात. मी अनेक उपोषण केली, सलोखा कुठचाही एवढे उपोषण झाले, पण असं कधी वेळ आले नाही. म्हणून सलोख्याने प्रश्न सुटतात. देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले. ज्या भाजपनी तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय. मैं मोदी जी से कहना चाहता हूं कि ये बच्चे क्या मांग रहे हैं. ये हमारे देश के बच्चे हैं, इनके साथ इस तरह की बदसलूकी करना सही नहीं है. ये बच्चे यही तो मांग रहे हैं कि हमें अच्छी शिक्षा व्यवस्था चाहिए. ये बच्चे यही तो मांग रहे हैं कि पेपर लीक नहीं होने चाहिए. ये बच्चे यही तो मांग रहे हैं कि अच्छी परीक्षा व्यवस्था होनी चाहिए. उस पर ध्यान देने की बजाय सरकार का पूरा फोकस इस चीज पे है कि इनके आंदोलन को कैसे फेल किया जाए, इनके आंदोलन को कैसे डिस्क्रेडिट किया जाए, इनके आंदोलन को कैसे अपमानित किया जाए. धक्कादायक आहे खरं. अतिशय म्हणजे शांततेच्या पद्धतीने गेले अनेक दिवस सोनमजी जे आंदोलन करतायत आणि काय मागणी आहे ती काय स्वतःसाठी मागत नाही आहेत. अशा मंत्र्यांना तुम्ही बदला एवढीच मागणी आहे त्यांची. त्याच्यासाठी
जर एखाद्या देशातलं आंदोलन एक करत असेल एखादा नागरिक, तर सरकारने त्याला विचारूही नाही. तब्बल 21 दिवस त्या माणसाला उपोषण करायला भाग पाडून त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता, चर्चा तर दूर की बात, एक व्यक्तीला पाठवलं देखील नाही. इतकं निर्दयी, निष्ठूर, दिशाहीन, त्यांना जनसंवेदना नाही असं सरकार, कारण ते सज्जन माणसांचं सरकार नाही. आम्हाला कुणी अडवूच शकत नाही, आम्हाला कुणी प्रश्नच विचारायचे नाही. आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो आणि कुणी आंदोलक जरी असला तरी त्याचं आंदोलन मोडण्याची कुवत, ताकद आमच्यात आहे. हा सत्तेचा अहंकार, माज दाखवणारी आजची ही कृती आहे. 20 तारखेला होणारं जंतर मंतरवरचं जे देशव्यापी आंदोलन आहे, त्या आंदोलनाला दडपण्यासाठी घाबरलेल्या सरकारने, विशेषतः लोकशाही मूल्यांवर विश्वास नसणाऱ्या भाजपने केलेली ही अत्यंत भ्याड कृती आहे. नीट परीक्षेतील गोंधळामुळे 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यासाठी हे आंदोलन होतं. सरकार यासाठी जबाबदार नाही का? कुणी उत्तरदायित्व घेत नाही. आपण कुठल्या देशात जगतोय असा संताप मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलाय. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अमित यांनी भेट दिली. वांगचूक यांचं आंदोलन लोकशाहीसाठी खूप घातक आहे. एवढा मोठा माणूस जो वैज्ञानिक आहे, ज्यानं आपल्या विद्यार्थ्यांसाठी, सैन्यासाठी काम केलंय, त्यांच्याशी तुम्ही असं वागता. गेले 20 दिवस जे उपोषण करत होते, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाच, परंतु एक माणूस उपोषण करतोय, त्यांना येऊन तुम्हाला भेटताही येत नाही, कुठला संवादही करता येत नाही, अशी टीका मनसे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं. पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टच्या समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. वांगचूक यांनी उपोषणाच्या 20व्या दिवशी रात्री एक व्हिडिओ मेसेज जारी केलाय, ज्यामध्ये त्यांनी आपलं सुमारे 20% वजन कमी केल्याचं सांगितलंय. तसेच त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. या व्हिडिओद्वारे वांगचूक यांनी 20 जुलैला नियोजित असलेल्या चलो संसद या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. जर कांद्याच्या दरांबाबत सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकतं, तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता यांबाबतही सरकारची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे. नीट परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये केला आणि या मुद्द्यावर सरकारनं उत्तर दिलंच पाहिजे, असं वांगचूक ठामपणे म्हणाले. जब हम बहुत ही शांतिपूर्ण तरीके से मार्च निकालेंगे संसद तक और हम सब एक साथ चलेंगे और देश के लोकतंत्र के मंदिर में अपने फरियाद सुनाएंगे, अपनी प्रार्थना सुनाएंगे. आप सब चलेंगे हमारे साथ? वादा? तो फिर मैं किसी भी तरह 20 जुलाई तक जिंदा रहूंगा और नहीं आए और 20 जुलाई सफल नहीं रहा तो मैं भूत बन के आऊंगा. रुग्णालय प्रशासनाकडे वांगचूक यांच्या मेडिकल रिपोर्टची मागणी करूनही त्याची कॉपी दिली जात नसल्याचा आरोप गीतांजली अंगमो यांनी केली आहे. तसेच वांगचूक यांच्या आंदोलनावेळी त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनाही आता भेटू दिलं जात नसल्याचा आरोप केला जातोय. सफदरजंग रुग्णालय प्रशासन पारदर्शकता दाखवत नाही असा आरोप गीतांजली अंगमो यांनी केलाय. त्यामुळे वांगचूक यांना तातडीनं डिस्चार्ज द्या, त्यांना आम्ही दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जातो अशी मागणी गीतांजली अंगमो यांनी केली आहे. वो बिल्कुल ठीक हो जाएंगे और वो यात्रा के लिए रेडी होंगे और ये आंदोलन पार्टी के बच्चों ने इंक्लूडिंग अभिजीत ने जारी रखा है और अगर सोनम ना भी ज्वाइन कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को लीड करूंगी और वो होगा मंडे को. जो प्लान है वो ऐसा नहीं है कि सोनम को अगर वहां से जबरदस्ती ले आए हैं तो वो रोक सकते हैं. सोनम वांगचूक आणि या आंदोलनाशी संबंधित संघटनांची एक प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही होती.
स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झालाय. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून अभिजित दिपके आता जंतर मंतरवर बेमुदत उपोषणाला बसले असून त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय. सोनम वांगचुक यांच्या रुग्णालयातील प्रवेशानंतर दिल्लीतील जंतर मंतरवरील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचं तापलं असून या आंदोलनाला आता एक नवं आणि तीव्र वळण मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.